आजचा आपला चिंतनाचा विषय आहे विचार करायला हवा पण अतिविचार नको. येस, आपल्याला याच्यावर आज चिंतन करायचं आहे. आपल्या चिंतनाचा विषयच हा आहे की आपण विचार करतो, विचार करायला हवा, पण आपल्याला अतिविचार करणं टाळायला हवं. कारण का बऱ्याचदा आपण काय करतो, विचार करण्याच्या नावाखाली आपण खरंच अतिविचार करत जातो आणि त्या अतिविचारामुळे आपल्याला उलट तणाव निर्माण होतो आणि त्या अनुषंगाने आपण जे काही आपल्याला डिसिजन घ्यायचं असेल, आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा असेल, त्यात वेळ पण जातो आणि कधीकधी तो चुकतोही. त्यामुळे आपल्याला नक्कीच कोणतीही गोष्ट सुरू करायची असेल, काही करायचं असेल, त्याच्यावरती विचारविनिमय हा झालाच पाहिजे. पण अतिविचार टाळा. कधीकधी आपण खूपच त्या अतिविचारामध्ये म्हणजे आपण एवढे प्रश्न निर्माण करतो की खरंच हे असं झालं तर कसं होईल, काय होईल. बऱ्याच जणांना विचारतो, 1 ते 2 खरं आहे बघा, विचारायचं असेल किंवा कोणाची विचारविनिमय करायचा असेल तर 1 ते 2 व्यक्ती, त्याही त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला त्या व्यक्तींशी चर्चा करायची आहे. त्या पर्टिक्युलर व्यक्तींशी सगळ्यांशी तुम्ही बोलायला गेलात, 10-15 लोकांशी बोलायला गेलात तर तो अतिविचार होणार, ते डिस्कशन्स खूप लांबत जाणार आणि तुम्ही तुमच्या निर्णयाप्रत येऊ शकणार नाहीत किंवा निर्णय जो घ्याल त्याच्यानंतर तो चुकीचा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला विचार करायचा आहे, नक्कीच करायचा आहे, पण तो अतिविचार टाळायचा आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला याच्यावर चिंतन करायचं आहे की आपल्याला कसा तो अतिविचार टाळता येईल. कारण का अतिविचार करून आपण उलट तो तणाव निर्माण होऊन त्या तणावाखाली आपण चुकीचा निर्णय घेऊन बसतो आणि तो चुकीचा निर्णय आपल्या भविष्यासाठी खूप त्रासदायक म्हणा किंवा खूप चुकीचा होऊन जातो. त्यामुळे विचार करायचा आहे, विचार विनिमय करायचा आहे, पण थोडक्यात आणि लवकरात लवकर आपण निर्णय कसा घेऊ हे महत्त्वाचं आहे. कारण का निर्णय लवकरात लवकर आणि त्यावर कृती करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण का आपण अतिविचार करत राहतो किंवा केल्यामुळे आपण निर्णयाप्रत पोचत नाही किंवा अशा निर्णयापर्यंत पोचतो की आपण ती कृती करायलाही आपण नाही जात, आपण थांबतो तिथेच आणि आपली प्रगतीला आपण खीळ घालून घेतो. त्यामुळे आपल्याला विचार करायचा आहे, पण अतिविचार करायचा नाही आहे. नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.